नमस्कार, मी प्रशांत कदम. अशोक खरात प्रकरणामध्ये आपण पुन्हा तीच चूक करायला निघालो आहोत का? मुख्य मुद्दा बाजूला राहिला आणि भलत्याच प्रश्नांची, भलत्याच वादाची चर्चा या सगळ्या प्रकरणामध्ये सुरू आहे का? गेल्या 48 तासामध्ये या प्रकरणात CDR अर्थात कॉल डिटेल रेकॉर्ड हा शब्द अत्यंत परवलीचा शब्द बनलेला आहे. अशोक खरात आणि त्याचे काही नेत्यांशी असलेले फोन कॉल्स याच्याबद्दल एक माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी उजेडात आणली आणि त्याच्यावरनं दमानिया आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांच्यामध्ये पण आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झालेली आहे. त्यांच्यातला वाद हा या व्हिडिओचा विषय नाही आहे. दोघेही आपापली लढाई लढायला समर्थ आहेत. पण महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत गलिच्छ प्रकरण घडलेलं आहे आणि एका विकृतीला महाराष्ट्राचे राजकीय नेते कशा पद्धतीनं आश्रय देतात याचं एक बिभत्स चित्र या प्रकरणामध्ये दिसतंय. त्यामुळं सामान्य माणसानं या प्रकरणातल्या काही मूलभूत गोष्टी कायम विचारत राहिलं पाहिजे आणि या 2 दिवसातल्या वादामधून सुद्धा काही प्रश्न नव्यानं निर्माण होतात त्याची सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे. एकतर जे डिटेल्स अंजलीताई दमानिया यांनी समोर आणले त्याच्यामध्ये अशोक खरात आणि काही नेत्यांचे फोन कॉल्स कशा पद्धतीनं झालेले आहेत त्याची काही आकडेवारी त्यांनी सांगितली. म्हणजे रुपालीताई चाकणकर 177 कॉल झालेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 17 कॉल झालेत, 21 मिनटं ते बोलले वगैरेची माहिती त्यांना या सगळ्या डिटेल्समधून कळाली. सोबतच सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, संजय शिरसाट, दीपक लोंढे, मिलिंद नार्वेकर यांचेसुद्धा फोन कॉल या बाबाला झालेले आहेत हे त्यांच्या माहितीतनं समोर आलं. आता CDR बद्दल तर आपण बोलूच. तो काय असतो, कायदेशीरदृष्ट्या त्याचं महत्त्व काय आहे, तो कुठल्याही सामान्य नागरिकाला उपलब्ध होऊ शकतो का, याच्याबद्दल जी नेमकी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतोच. पण त्याच्या आधी मुळात ज्यावेळी या खरातचे आणि चाकणकर बाईंचे संस्थानाच्या सदस्य म्हणून काही थेट संबंध आहेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना जेव्हा या बाबाच्या विरोधात काही गोष्टी उघड होत होत्या तेव्हा चाकणकर त्या थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांचे आणि त्या बाबाचे जाहीरपणे फोटो पण आहेत, काही कार्यक्रमांचे पाद्यपूजा करतानाचे फोटो आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे या बाबाला भेटायला गेलेले होते ही बाब पण जगजाहीर आहे. त्यांचा सुद्धा या सगळ्या संदर्भातला एक फोटो आहे. म्हणजे ऑलरेडी या नेत्यांचं आणि या बाबाचं काहीतरी कनेक्शन आहे ही बाब सर्वसामान्य लोकांना माहिती असताना मुळात या फोन कॉल्समधून किंवा या आकड्यांमधून अजून कुठली गंभीर बाब स्पष्ट होत नाही. म्हणजे यांचे संबंध आहेत, हे बाबाच्या सोबत भेटत होते, त्यांचं काहीतरी एक लागेबांधे आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा ऑलरेडी हे प्रकरण सुरू झाल्यापासून होतेच आहे. फोटो आहेत त्याचे उपलब्ध. आणि असं असताना केवळ इतक्या वेळा कॉल झालेले आहेत याच्यामधून पुढची अजून गंभीर बाब जी आहे ती उघड होत नाही. ती खरं तर केव्हा उघड होईल, ज्यावेळी त्या फोन कॉलमध्ये कंटेंट काय आहे आणि मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी याला काही फेवर दिलेला आहे का, काही इल्लिगल गोष्टी केलेल्या आहेत का, चाकणकरांनी काही इल्लिगल गोष्टी केलेल्या आहेत का, किंवा इतर नेत्यांनी त्याच्या काही इल्लिगल कामामध्ये सहभाग घेतलेला आहे का, हे जेव्हा उघड होईल तेव्हा हे संबंध जे आहेत ते जास्त ठळकपणे एस्टॅब्लिश होतील आणि ते जर तसे असतील तर ते व्हायला पण पाहिजे. पहिला सगळ्यात प्रश्न आपल्याला हा पडला पाहिजे की जर असं काही असेल गंभीर या खरातच्या सगळ्या प्रकरणामध्ये तर ते स्वतः पोलिसांनी समोर येऊन सांगायला काय हरकत आहे. म्हणजे अशा पद्धतीचे फोन कॉल झालेले आहेत फक्त, ही माहिती कायदेशीरदृष्ट्या तुम्हाला फारशी महत्त्वाची वाटत नाही म्हणून केवळ त्याची चर्चा व्हावी म्हणून ती बातमी किंवा ती माहिती अशा पद्धतीनं त्रयस्थ व्यक्तीच्या मार्फत मीडियामध्ये सोडली गेलेली आहे का, हा पहिला प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये SIT करते काय. ज्यावेळी खरातवरती गुन्हा दाखल झाला त्याच्या आधी या SITची स्थापना झालेली आहे. म्हणजे फार क्वचित वेळा असं घडतं की SIT आधी स्थापन करून तयार आहे या सगळ्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी. असं असताना सुद्धा खरातची पत्नी अजूनही फरार आहे. खरातच्या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांची तातडीनं वेगानं चौकशी व्हायला पाहिजे होती ती अजूनही झालेली नाही आहे. शिवणिका संस्थांवरती जे जे सदस्य आहेत त्यांना आत्तापर्यंत पोलिसांनी परेड करत त्यांची चौकशी करायला पाहिजे होती,
ती अद्याप झालेली नाही आहे. बाकीच्यांची कशाला, चाकणकरांचे इतके थेट संबंध दिसत असताना त्यांची या सगळ्या प्रकरणातली चौकशी अजूनही का झालेली नाही आहे? त्यांनी महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा, महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सुद्धा आता 2 आठवडे झालेले आहेत. मग SIT नेमकी कशाची वाट बघतीये? SIT त्याच्यामध्ये आपली कर्तबगारी दाखवू शकत नाही आणि मग अशा पद्धतीनं फोन कॉल्स फक्त सोडून, त्याची माहिती सोडून काही वेगळ्या गोष्टींची चर्चा करायची का? कारण जर हा उद्देश असेल आणि याच्यामध्ये काही राजकीय अँगल द्यायचा प्रयत्न असेल तर मुळामध्ये तो अँगल आणि ती चर्चा एक प्रकारे अशोक खरातला फायद्याची ठरती आहे. त्याच्या मूळ गुन्ह्यांपासून त्याच्यामुळं लक्ष विचलित केलं जातं आहे आणि हे जे काही राजकारण आहे त्या राजकारणामध्ये एकमेकांचे हिशोब तर काढले जातीलच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरातचा गुन्हा याच्यामध्ये माइल्ड करण्याचा प्रयत्न होऊ नये आणि तो या सगळ्या प्रकरणामध्ये होतोय का, ही प्रमुख भीती आहे. आता CDR म्हणजे काय? बऱ्याच लोकांना कदाचित याची माहिती नसेल, पण CDR मध्ये 2 व्यक्तींमध्ये संभाषण काय झालेलं आहे, म्हणजे त्यांचा व्हॉइस कंटेंट काय आहे हे उघड होत नाही. त्याच्यामध्ये फक्त एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला किती वेळा फोन केलेले आहेत, कुठल्या टायमिंगला केलेले आहेत, किती वेळ तो फोन कॉल चालला, त्याचं कॉल ड्युरेशन आणि अनेकदा त्या व्यक्तीचं लोकेशन. आता हे लोकेशन मोबाईल टॉवरमधून ट्रेस होत असतं, त्यामुळं ते अगदीच परफेक्ट असेल असं पण नाही, पण जुजबीपणानं त्या लोकेशनची माहितीसुद्धा या CDR मध्ये कळत असते. सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की हा CDR पोलिसांच्या शिवाय, आणि त्यातही कुठलेही पोलीस नव्हे, पोलिसांना सुद्धा एका ठराविक रँकच्या अधिकाऱ्याला, आणि तो देखील केवळ त्या रँकचा अधिकारी आहे म्हणून नव्हे, त्यांना रितसर परवानगी घेतल्याशिवाय हा CDR काढता येत नाही. कारण तो आपल्या राईट टू प्रायव्हसीचा उल्लंघन मानणारा गुन्हा मानला जातो. म्हणजे आपल्याकडे जे IT ॲक्ट आहेत त्याच्यानुसार 2 व्यक्तींमधलं संभाषण हे अशा पद्धतीनं तिसऱ्या व्यक्तीनं चोरून काढणं हे अर्थातच गुन्हा आहे आणि पोलिसांना काही तपासासाठी जरी याची आवश्यकता असली तरीसुद्धा त्याच्या संदर्भात काही प्रक्रिया आहेत आणि त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांना हा CDR जो आहे तो उपलब्ध होतो. त्यामुळं आता जर दमानिया हा दावा करतायत की त्यांच्याकडं एक अनोळखी व्यक्ती हा CDR घेऊन आली आणि त्यांचं म्हणणं आहे की तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होता, प्रायव्हेट डिटेक्टिव्हला सुद्धा अशा पद्धतीनं CDR काढणं हे इल्लीगल आहे. जरी आपले काही व्यावसायिक संबंध वापरून, आपल्या ओळखी वापरून तो काढत असेल तरीसुद्धा लीगली मात्र ही गोष्ट जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर हा आहे की मुळात ही बाब SITनं, म्हणजे जर काही गंभीरपणे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे, जर काही गंभीरपणे काही राजकीय नेत्यांचं कनेक्शन दिसतं आहे, काही व्यवहार दिसत आहेत, तर ते रितसर महाराष्ट्राच्या पोलिसांनी उघड केले पाहिजे. त्याच्यासाठी केवळ बातम्या पेरण्यासाठी, थेट कारवाई होण्याच्या ऐवजी केवळ चर्चा करण्यासाठी अशा राजकीय व्यक्तींची नावं जी आहेत ती येणं म्हणजे हे प्रकरण जे आहे ते एक प्रकारे सॉफ्ट करण्यासारखं आहे. आता सुप्रीम कोर्टानं या सगळ्या संदर्भात एक ताजा निर्णय दिलेला आहे. म्हणजे CDRचं महत्त्व बघा की CDR सुद्धा काही गुन्ह्यांमध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा काही अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो आपला कायदा आहे त्याच्यानुसार 65(1) आणि 65(b) हे जे त्याच्यातलं कलम आहे ते या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठलेही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स हे पुरावे मांडण्यासाठी काय काय गोष्टी असल्या पाहिजेत हे याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता जेव्हा अशा पद्धतीचा एक CDR उपलब्ध होतो तेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय सांगतो, आणि तो अगदी आत्ताच्या ताज्या केसमध्ये आला आहे बरं का. मार्च महिन्यामध्ये पुरणमल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टानं असं म्हटलेलं आहे की आपला कायदा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट त्याच्यातला 65(1)(b) सबक्लॉज 4 हे सांगतो की जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं CDR काढला असेल किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड काढला असेल तर ते ऑथेंटिकेट केल्याशिवाय आणि तशा पद्धतीचं सर्टिफिकेट दिल्याशिवाय की हे या सिस्टीममधून काढलेला आहे, रेग्युलर यूज असलेल्या सिस्टीममधून हा डेटा काढलेला आहे,
नोडल ऑफिसरनं तो ऑथोराईज केलेला आहे हे सगळं सांगितल्याशिवाय तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. म्हणजे पुरणमल वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान केसमध्ये सुप्रीम कोर्टानं, म्हणजे ही केस अशी होती की नवऱ्यानं आपल्या बायकोचा एका त्रयस्थ व्यक्तीची मदत घेऊन खून केलेला होता आणि त्या सगळ्या तपासामध्ये पोलिसांनी CDRचा वापर केलेला होता. पण CDRसाठी जे सर्टिफिकेट लागतं 65B नुसार ते मात्र या प्रकरणामध्ये दिलं गेलेलं नव्हतं. ज्या व्यक्तीनं हा सगळा तपास केलेला आहे तो स्वतः कोर्टात साक्ष द्यायला तयार होता, दिली पण होती त्यानं, पण तरीसुद्धा सुप्रीम कोर्टानं ती ग्राह्य मानली नाही विदाऊट सर्टिफिकेट. म्हणजे इतकं महत्त्व या CDRचं आहे आणि इतक्या गांभीर्यानं तो हाताळावा लागतो. अशावेळी केवळ काही राजकीय नेत्यांची नावं घेण्यासाठी या CDRचा वापर झालेला आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्या व्यक्तीनं अंजली दमानिया यांना हा CDR दिला तो व्यक्ती कोण आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. असा कोण व्यक्ती आहे जो की ज्याला हा CDR उपलब्ध झाला, कारण कायद्यानुसार मी म्हटलं तसं पोलिसांच्या शिवाय दुसरं कुणीही हा CDR मिळवू शकत नाही. बरं, CDR मिळाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस जे आहे ते त्यांनी एका ॲपच्या माध्यमातून केलं. पण काही पोलीस अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं, हे ॲनालायझेशन करण्यासाठी अशा एखाद्या ॲपची सुद्धा गरज पडत नाही. साध्या एक्सेल शीटमध्ये सुद्धा तुम्ही एक ठराविक नंबर आणि दुसरा ठराविक नंबर हे टाकून किती वेळा फोन कॉल झाले हे सुद्धा त्याच्यामध्ये काढू शकता. अर्थात ॲपमध्ये थोडीशी समराइज्ड कंटेंट जे आहे त्याची माहिती जी आहे ती येत असेल, त्यामुळं त्या ॲपचा वापर जो आहे तो त्या डेटावरती प्रोसेस करण्यासाठी झालेला आहे. म्हणजे फक्त ती माहिती अधिक संकलित स्वरूपामध्ये त्या ॲपनं त्यांना उपलब्ध करून दिलेली असेल. पण CDR आणि त्यातही खरातच्या प्रकरणामध्ये जे राजकीय नेते इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्या नेत्यांचे संबंध नेमके काय आहेत. म्हणजे कुणी जर त्याला काही इलिगली काही मदत केली असेल की जी बेकायदेशीर आहे तर त्याच्या संदर्भात चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे. पण ती चौकशी करण्याचं काम हे SITचं आहे. केवळ आणि केवळ माध्यमांच्या मध्ये चर्चा, कारण विचार करा तुम्ही की फोन कॉल्स या नेत्यांचे झालेले आहेत, त्याच्यातनं सिद्ध काय होतं, त्यांचं कनेक्शन जे आहे त्याच्याबद्दलच्या गोष्टी तर आधीच जगजाहीर आहेत. याच्या पुढं जाऊन कुठली गंभीर गोष्ट या आकड्यांमधून सिद्ध होते याचा विचार आपण या निमित्तानं केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं SIT या सगळ्यामध्ये काम करते, काहीतरी गतीनं त्यांनी काम करणं आवश्यक आहे. कारण अशा स्पीडनं जर काम व्हायला लागलं आणि सगळी संवेदनशील आणि उपयुक्त माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि बाकीच्या सगळ्या लोकांच्याकडनंच यायला लागली तर मुळात SITचं या सगळ्यात काम काय उरलेलं आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून अशोक खरात सारख्या गंभीर प्रकरणामध्ये ही माहिती किंवा हा तपास तितक्याच गांभीर्यानं पोलिसांनी करणं आवश्यक आहे. या सगळ्या माहिती आणि तपशिलाचा अधिकृत रेकॉर्ड पोलिसांनी सांगितला कदाचित, तर कदाचित जनतेला त्याच्यावरती जास्त विश्वास बसेल. आणि म्हणून या CDR बद्दल म्हणजे कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीला, सामान्य व्यक्तीला हा मिळणं, पोलिसांना पण मी सांगतोय की एका ठराविक रँकच्या शिवाय आणि तो देखील परवानगीशिवाय CDR मिळत नाही. तो CDR असतो टेलिकॉम कंपन्यांच्याकडं. आणि मी म्हटलं तसं की व्हॉइस कंटेंट काय आहे हे तुम्हाला फोन टॅपिंगमधून कळतं. त्याचं फोन ट्रेस करण्यासाठी जे वेगवेगळे स्पायवेअर्स आहेत ते सरकारी यंत्रणा वापरतात आणि यामधून केवळ त्या कॉल्सचं एक ठराविक रेकॉर्ड, कुणी किती वेळा कधी केला एवढेच तपशील जर कळतात तर त्याच्यातनं कुठली गंभीर बाब समोर आलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये SITनं ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, चाकणकरांची चौकशी अद्याप होत नाही, बाकीच्या शिवनिका संस्थांच्या सगळ्या सदस्यांची आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणं आवश्यक आहे, ती कधी होणार ही याची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत. आणि त्यामुळं या सगळ्याबद्दल मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या आपण विसरता कामा नयेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि खरात प्रकरणातले हे तपशील, हे डिटेल्स तुम्हाला किती महत्त्वाचे वाटतात कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.